नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। शासनाच्या जाचकाटी परत झाल्याच पाहिजे। सरकारचं करायचं काय? अरे कोण म्हणतं पगार बंद होत्या? अरे कोण म्हणतं पगार बंद होत्या? झाल्या नाही पाहिजे, झाल्या नाही पाहिजे, पगारी बंद झाल्या नाही पाहिजे। या भेटायलाच पाहिजे। ग्रामसेवक तलाठ्याला कामाला लावा, ग्रामसेवक तलाठ्याला कामाला लावा। भेटलाच पाहिजे। हयात घेणं बंद करा, हयात घेणं बंद करा। गोरगरिबाचा न्याय भेटलाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, भेटलाच पाहिजे। अरे निर्दयी सरकारला करायचं काय? निर्दयी सरकारला म्हणतं निर्धारची पगार बंद करू, होणारच नाही। अरे कोण म्हणतं निराधार सरकार पगारी बंद करू? होणारच नाही। रहा बच्चों तुम आगे बढ़ो, बच्चों तुम आगे बढ़ो, सुधाकर भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, ताई तुम आगे बढ़ो। पेपरला बातमी दिली सर का जे मी हयात दिल्यांनी त्यांच्या पगारा बंद सांगायला पहिली गोष्ट प्रमाणपत्र, मोबाईल नंबर आणि आधार तिन्ही पाहिजे। तुमचं आमदार बंद होईल। मग तुमचे ग्रामपंचायत लेवलला ग्रामसेवक तलाठी आहे, महिला आहे, गोरगरीब सगळे यांच्या गरीब आहेत मला माहिती आहे। साहित्याला येता येत नाही, ग्रामीण भागातून ग्रामीण भागातील काम करायला अरे बाबा ह्याचे टाकू, हे गव्हर्नमेंटचं आहे, आमच्या हातात काही नाही। गव्हर्नमेंटचं आणि गव्हर्नमेंटला तुमचं ठीक आहे, कळून टाकतो। सर कारण की हे यांचं ना हे अंधारी मुलगी आहे, हे अपंग आहे, यांचं नाव घेतलं, हे प्रमाणपत्र नाही घ्यायला पाहिजे। आमची गोरगरीबची तुम्ही करायची गरज नाही, आम्ही करायला ऑलरेडी सूचना दिल्या। सरकारची विनंती सर तुम्ही यायची गरज नाही हो, तुम्ही यायची गरज नाही। हो, थांबा जरा। काय सांगतो ऐका ना पहिलं, बोलू नका। मी काय म्हणतो ऐका पहिलं, मी काय म्हणतो ऐका। तुम्ही काय करा, अरे थांबा जरा। तुम्ही ऐका ना पहिलं। आम्ही तलाठ्याला सगळे सूचना दिले, त्यांच्याकडे तुम्ही जमा करायचे हे सगळं, ते आमच्याकडे देणार नाही। तुम्ही इकडे येऊ नका। आम्ही तलाठ्याला याद्या दिले जावली आहे, त्यांच्याकडे तुम्ही आधार कार्ड, तुमचं मोबाईल नंबर आणि तुमचं हयात प्रमाणपत्र त्यांच्याकडे दाखल करायचं। मी सांगेन तुम्हाला, त्यांच्याकडे जमा करा, त्यांच्याकडे जमा करा तलाठ्याकडे। आपल्याला समाधानकारक आपला तलाठी ग्रामसेवक असेल त्यांच्याकडे जमा करा। तुम्ही किती जण इथं येऊन जमा करणार? प्रत्येक गावात आहे ना माणसं, आणि यादी करून आमच्याकडे द्यायचे। गावातच द्या, गावातच, इकडे येऊ नका कोणी, कोणी येऊ नका। गावात तुमचं जे कोणतं गाव आहे ना, तिथल्या तलाठ्याकडे तुमचं हयात प्रमाणपत्र आणि तुमचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर मी काय सांगायलो, आम्ही कोणतं घेत नसाल तर मला सांगा। तलाठ्याकडे द्यायचं, ग्रामसेवकाला गरज नाही। लेखी पत्र दिले, ऐकून घ्या।
दिलेले आहेत सगळ्या तलाट्याला, त्यांच्याकडे याद्या दिलेल्या आहेत प्रत्येक गावची. तुम्ही त्यांच्याकडे सगळं जमा करा की आमच्याकडे आणून. सर वाढदिवसाच्या निमित्त या गोरगरीब महिलांचे तुमच्या आशीर्वाद लावून सहकार्य तुमच्या हातून बघू. एवढी गोष्ट मी काहीच निवेदन द्यायचं नाही. तुम्ही गावात तलाट्याकडे जमा करा सगळं. इकडे यायची गरज नाही. सर तुम्ही आमचं म्हणणं मान्य केल्याबद्दल धन्यवाद सर. अगोदरच गेले आम्ही. प्रत्येक गावाला 10,000 लोक आहेत. 10,000 लोक आम्ही काय करणार? कसं आले इथून आम्हाला हकलून गेले. इथे यायची गरज नाही. तुम्ही तलाट्याकडे जमा शब्द करा. दिल्याबद्दल धन्यवाद. आज तुम्ही तहसीलदाराला निवेदन दिले, काय तुमच्या प्रमुख प्रहार संघातर्फे तुम्ही काय प्रमुख मागण्या घेऊन गेलं त्यांच्या? हयात जे आहे ते तहसील कार्यालयापर्यंत आणून द्यायचा असा आदेश काढला होता त्यांनी. पण त्या आदेशाला आम्ही तहसीलदाराला निवेदन घेऊन गेलो की हे आंधळे पांगळे वयवृद्ध विधवा माता भगिनी त्या येऊ शकत नाहीत. त्या आम्हाला मागण्या जे त्यांनी नेमलं होतं ते आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही असं हे निवेदन घेऊन गेलो. हे कोणत्या योजनेचे लाभार्थी आहे? संजय गांधी, श्रवणबाळ, परित्यक्त ह्या असे अपंग हे निराधार किती लाभार्थी असे आणि कोणत्या गावचे? हे लाभार्थी दुधाळ, भांबाडा, करमाड, सेलू, चारठा या सर्कलमधून आम्ही आलेलो आहे. म्हणजे आता याच्या ग्रामसेवक हयात प्रमाणपत्र मागतात का? तलाठीने इकडल्या नायब तहसीलदारांना त्यांनी हाकलून घेत होते ते का तुम्ही प्रत्यक्ष जे लाभार्थी त्या येऊन आणि इथं ते सबमिट करावं असं त्यांनी प्रत्येकाला सूचना देत होते. राज संघटनेतर्फे किती दिवसापासून ही मागणी तुम्ही लढाव लावून धरली होती? ही लढाव म्हणजे तात्काळच त्यांनी पेपर दिवाय मराठीला ती बातमी लावली आणि त्या बातमीवर मी आक्षेप घेतला का हे मान्य नाही, हे गोरगरीब आंधळे पांगळ्याला इथे येणं शक्य नाही. त्यामुळं मी तात्काळ याच्यावर ॲक्शन घेऊन आणि तहसीलदाराला समक्ष भेटून आणि त्यांचं म्हणणं आणि त्या माझ्या शब्दाला माझ्या गोरगरीब माता भगिनी माझ्या अपंगाला आज त्यांनी सांगितलं की हा हयात प्रमाणपत्र तलाट्यामार्फत आम्ही घेण्यात येईल अशी त्यांना गवाही देऊन आणि आम्हाला हे निवेदनात तात्काळच त्यांना निर्णय जाहीर केला. तुम्हाला लेखी स्वरूपात त्यांनी आश्वासन दिलं का तोंडी सांगितलं? नाही, लेखी स्वरूपात बी आम्ही बोर्ड फलक लावून टाकू असं त्यांनी सांगितलं. आणि जर तहसीलदार साहेबांनी किंवा तुमच्या तलाठींनी जर हयात प्रमाणपत्र स्वीकारले नाही तर पुढची भूमिका काय पुढची राहणार? भूमिका आम्ही तीव्र आंदोलन करण्यात येईल, याच्यापेक्षा बी वेगळ्या पद्धती.